नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजालमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तिसरी मंजिल स्पेशल आपण एपिसोड बनवतो आहोत. मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की शम्मी कपूर आणि गोल्डी साहेब यांचं चित्रपटाचं शूटिंगच्या वेळेला काय काय घडलं, पहिला दिवस कसा होता त्याच्याबद्दल मी बोलले. आता पुढे काय झालं ना ते मी तुम्हाला सांगते की पहिल्या दिवशी हे सगळं झालं, पण शम्मी कपूरनं थोडेसे हट्टी होते आणि ते मेहनत कमी घेण्याकडे त्यांचा कल होता. जेव्हा महाबळेश्वरला पण असं झालं की महाबळेश्वरला जेव्हा काही शूटिंग करायचं होतं, त्याच्यामध्ये तिकडचे गाणं आहे दीवाना मुझसा नहीं, ते महाबळेश्वरला शूटिंग त्याचं झालेलं आहे. आणि मी तुम्हाला आणखीन एक गंमत सांगते, हे गाणं जेव्हा सुरू होतं त्याच्या आधी आशा पारेख आणि शम्मी कपूर यांच्यामध्ये एक फार सुंदर डायलॉग आहे, खूप मोठा डायलॉग आहे तो. पण तो सगळा जो सीन आहे ना, तो त्यातले संवाद सगळे आणि तो सीन गोल्डी साहेबांनी लिहिलेले आहेत. कारण नासेर साहेब शूटिंगला आले नव्हते महाबळेश्वरला, जे आउटडोअर शूटिंग होतं तेव्हा. पण ते तिकडनं पाठवत असत पटकथा, त्याची आधी पण दिली होती. पण काही सीन जर का झाले नसतील तर ते तिकडनं पाठवत असत. परंतु असं झालं की अरे हा सीन आता उद्या शूट करायचा आहे, गाणं करायचं, तर त्याच्या आधी पण तो सीन करायचा आहे. तर अजून त्याचं काही आपल्याला स्क्रिप्ट मिळालेलं नाहीये, संवाद मिळाला नाहीये त्या सीनचे. तर त्यांनी नासिर साहेबांना सांगितलं की अरे तो मला अजून मिळालेलं नाहीये, तर तू लिही ना. तर शम्मी कपूर गोल्डी साहेबांना म्हणाले, "अरे तू लिही ना, तू जो लिहितोस ना तुझ्या पिक्चरचं स्क्रिप्ट, मग तू लिही." तर गोल्डी साहेब म्हणाले, "असं नाहीये. मी नासिर या चित्रपटाचा कथा, पटकथा म्हणून त्याचं नाव येणार आहे आणि त्याच्या आणि माझ्यामध्ये हे सगळं बोलणं झालेलं आहे. तर मी उगाचच त्याच्या कामामध्ये मी ढवळाढवळ करणार नाही. तर तो मला पाठवतो नाही तर मी फोनवरती लिहून घेईन." पण मग नासिर साहेब पण काहीतरी बिझी होते कशामध्ये, तर ते ते स्वतः गोल्डी साहेबांना म्हणाले, की "असं कर गोल्डी, मी ना तो सीन लिहिला नाही अजून. तर तूच तुझ्या मनाने लिही ना." आणि म्हणून तो सीन गोल्डी साहेबांनी लिहिलाय. आणि त्यातले बघा ते संवाद जे आहेत, की "तुम मेरे पीछे चलो." मग तो हिरो सांगतो, की "नहीं मैं तुम्हारे पीछे चलूंगा." हिरोईन म्हणते, "नहीं तुम आगे चलो." तर मेरे पीछे, 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 पीछे हे सगळं जे आहे ना, हे संवाद सगळे गोल्डी साहेबांनी लिहिलंय. तर जेव्हा दिवाना मुझसा नहीं आणि हा सीन जेव्हा चित्रित करायचा होता, तर हे सगळं संवाद बोलून ते दोघं चालत येतायत असं होतं. तर गोल्डी साहेबांनी शम्मी कपूरना सांगितलं, की "बघ तू चालत-चालत तुम्ही दोघं जण येता आणि तू तू हे सगळं बोलतो आहेस, तर हा सुद्धा मी असा वन टेकमध्ये घेणार आहे." "अरे नाही रे गोल्डी, तू प्रत्येक गोष्ट असं प्रत्येक सीन वन टेकमध्ये घ्यायला कसं होतं? मला नाही एवढे त्याच्यामध्ये किती बोलायचं आहे आणि हा जे रस्ता आहे जो जिकडनं चढून येतो, तो असा काही सरळ सपाट रस्ता नाहीये. त्याच्यामध्ये मध्ये अडथळे आहेत, दगड आहेत. तर माझा तोल पण जातोय कारण त्याच्या हातामध्ये सामान वगैरे दाखवलं हिरोच्या. तर असं आहे तर तू हा याच्यामध्ये वन टेकमध्ये नको घेऊ. शॉर्ट डिव्हिजन कर आणि क्लोजअपमध्ये तू घे वगैरे." कोल्डी साहेब म्हणाले, "नाही, तो सीन आज संध्याकाळपर्यंत झाला तरी सुद्धा चालेल किंवा उद्या झाला, परवा झाला तरी चालेल. पण मी असं घेणार नाही. मला जसा हवा आहे ना, तसाच मी तो सीन घेईन." शेवटी शम्मी कपूरना नमतं घ्यावं लागलं आणि तो सीन त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने केला आहे, की गोल्डी साहेब सुद्धा खुश झाले, की "बघ शम्मी, आज इतका तू सुंदर सीन दिलेला आहेस." गोल्डी साहेबांची आणखीन एक कामाची पद्धत अशी होती ना, की एखादा सीन त्यांनी चित्रित केला आणि त्यांना असं वाटलं, की हा ओके आहे. तर ते उगाचच ना अजून आपण एक टेक घेऊन ठेवूया, एक सेफ्टीसाठी टेक घेऊया, असं कधी करत नसत. त्याने हा सीन करताना केल्यानंतर सुद्धा शम्मी कपूरने सांगितलं, की "गोल्डी तुला एक सेफ्टीसाठी जर का आणखीन एक सीन करून घ्यायचा असेल तर बघ." गोल्डी साहेब म्हणाले, की "नाही मला तू केलंयस ना ते व्यवस्थित तुम्ही दोघांनी केलेलं आहे. मला ते आवश्यकता वाटत नाही." त्याच्यानंतर ते गाणं "दीवाना मुझसा नहीं" ते सगळं झालं. त्यानंतर असं झालं, की ते शेड्यूल पार पडलं आउटडोअरचं महाबळेश्वरला. मग तिसरं शेड्यूल जे इथे होतं, ते मेहबूब स्टुडिओमध्ये होतं. तिथे जे गाणं आहे, "ओ हसीना जुल्फों वाली जाने जहां." त्या गाण्याचा सेट लावला होता आणि त्याच्यामध्ये असं होतं, की बरेचसे सगळे एक्स्ट्रा जे डान्सर्स आहेत ते येतात, त्यांच्या मूव्हमेंट्स आहेत. हेलन आहे त्या चित्रपटामध्ये, त्या गाण्यामध्ये
आणि त्यांना सुद्धा त्यांची निवड जेव्हा केली होती हेलनजींची, तेव्हा गोल्डी साहेबांनी केलं होतं, की ही जरी डान्सर असली, तरी सुद्धा मी हिचा वापर केवळ नुसते एक डान्सर आहे हॉटेलमधली म्हणून घेणार नाही. जो मर्डर झालेली आहे, तर त्याच्यामध्ये ती कुठेतरी इन्व्हॉल्व आहे असं मी दाखवेन. म्हणजे तिचं एक वॅम्पिश त्यांची भूमिका त्यांनी केली होती तयार. तर त्या होत्या त्या गाण्यामध्ये आणि शम्मी कपूर आणि मग त्या तुम्ही ते गाणं बघितलं किंवा आता बघितलं नसेल तर मुद्दामून बघा. एक डोळा बनवलेला आहे आणि त्या डोळ्यामध्ये हेलनजी उभ्या राहतात आणि या बाजूनी शम्मी कपूर येतात आणि मग ते त्यांचं जे काय शब्द आहेत गाण्याचे ते म्हणतात वगैरे असं सगळं होतं. तर हे ना सगळं जो सेट बनवला होता आणि जे यांनी सांगितलं गोल्डी साहेबांनी शम्मी कपूर आणि हेलनजीना, की हे अशा-अशा पद्धतीने करायचं आहे. तुमच्या मुव्हमेंट्स असे आहेत, तू इकडनं येशील, ती तिकडनं येईल वगैरे आणि ती डोळ्यामध्ये तुला इथे या डोळ्यामध्ये ती उभी राहील वगैरे. तर शम्मी कपूरना कळलंच नाही. कारण तोपर्यंत त्यांनी ना अशा पद्धतीची गाणी कधी केली नव्हती. सरळ साधी जेवढं नासे साहेबांच्या पिक्चरमध्ये किंवा दुसऱ्या पण कुठल्या चित्रपटांमध्ये सरळ साधी काही गाणी असतात त्याप्रमाणे केली होती. मात्र गाण्याच्या टेकिंगसाठी गोल्डी साहेबांचा हात कोणी धरू शकत नाही. इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत 2 अशी दिग्दर्शक झालेले आहेत, की ज्यांच्या गाण्याच्या टेकिंगसाठी त्यांना खूप मोठ्या मानलं जातं. एक म्हणजे गुरुदत्त आणि दुसरे गोल्डी साहेब. तर गोल्डी साहेब तर त्यांना कळलं नाही शम्मी कपूरना, तर ते म्हणाले, "बरं ठीक आहे गोल्डी मी ना जरा मेकअप करून येतो." एक 15-20 मिनिटं झाली, तर गोल्डी साहेबांनी आपल्या असिस्टंटला पाठवलं, की "जा मेकअप रूममधनं शम्मीला सांग, की शॉट घ्यायचा आहे, तर तू ये म्हणून." असिस्टंट गेला तर कळलं, की मेकअपमननी सांगितलं, की शम्मी कपूर तर बाहेर निघून गेले, ते इथे नाहीच आहेत सेटवरती. तर असिस्टंटकडनं कळल्यानंतर गोल्डी साहेबांना प्रश्न पडला, की "अरे, हा मेकअप म्हणून करायला म्हणून गेला आणि मग आता गेला कुठे?" तर शम्मी कपूर आहे ते पाली हिलमध्ये म्हणजे मेहबूब स्टुडिओच्या जवळच पाली हिल आहे. तर ते अगदी म्हणजे 5 मिनिटाचा सुद्धा रस्ता नाहीये तो. तर तिथे ते नासिर हुसेन यांच्या घरी गेले आणि त्यांनी नासिर हुसेनला सांगितलं, की "नासिर तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल. गोल्डीनी काय सेट लावलाय, काहीतरी उगाचच एक तर मोठा सेट लावून ठेवलाय. तुझा खूप खर्च करतोय तो आणि तो काय करतोय ना शूट तो सगळी वाट लावणार आहे त्या गाण्याची. तर तू चल आणि बघ जरा आणि त्याला सांग, की हे असलं शूटिंग कसं करायचं." तर नासिर म्हणाले, की "अरे मला गोल्डीनी सांगितलं होतं त्याच्यामुळे त्यांनी काही केलं असेल. मी पण त्याच्या कामामध्ये नाही ढवळाढवळ करत आहे. आपण बघूया." "नाही, नाही तू चलच माझ्याबरोबर." असं करून जबरदस्तीने शम्मी कपूर नासिर हुसेनला घेऊन आले आणि नासिर हुसेननी जेव्हा तो सेट बघितला सगळा आणि हे तर ते म्हणाले, "अरे अफलातून सेट लावलेला आहे याने." की असं तर डोळा त्याला असं झगमग आहे. यांचा हेलनजींचा कॉस्ट्यूम जो होता तो आणि त्या सगळ्या मुली येणार डान्स करत वगैरे. तर हे सगळं याते त्यांनी नासिरनी शम्मी कपूरला सांगितलं, की "अरे, तू इतकं चांगला सेट लावलंयस आणि तू काय हे करतोयस?" अशा पद्धतीने म्हणजे नासिर हुसेन आणि शम्मी कपूरनं हे त्यांचं थोडंसं काही वेळेला असं व्हायचं, की गोल्डी साहेबांचं दोघांचं एकमत व्हायचं नाही. कधी नासिर साहेबांनी सुद्धा कसे नंतर ते वागले ते मी सांगेनच गोल्डी साहेबांशी. पण शम्मी कपूरच्या मनामध्ये असं सगळं होतं, की अरे नाही मग हा देवानंदचा माणूस आहे, त्याचा भाऊ आहे, तर मग माझ्यावरती तो अन्याय तर करणार नाही ना किंवा काही. तर असं ते सगळ्या पद्धतीने तेच शूटिंग चालू होतं. मात्र एक दिवस असं झालं ना, की रशेस ठेवल्या होत्या. तिसरी मंजिलचं जोपर्यंत जे शूटिंग तोपर्यंत जे झालं होतं, त्याच्या रशेस ठेवल्या होत्या आणि गोल्डी साहेबांची ही सवय होती किंवा किंबहुना मी असं म्हणेन, की ही नवकेतनची सवय होती, की फक्त टेक्निशियन्स आणि मेन टेक्निशियन्स चित्रपटाचे आणि दिग्दर्शक आणि निर्माता हेच फक्त त्या रशेस बघायचे. तिथे बाहेरच्या व्यक्तीला तर अलाऊ केलंच जायचं नाही. पण चित्रपटातल्या कलाकारांना सुद्धा खास करून तर हिरो-हिरोईनना मुळीच पहिल्यांदा रशेससाठी दाखवण्यासाठी बोलावलं जायचं नाही. कारण एक देवसाहेबांचं पण असं मत होतं, की कलाकार जेव्हा रशेस बघतात, मग त्यांना असं वाटतं, की मी इथे आता ना असा चांगला दिसत नाहीये. हे मी तोंड इकडे वाकडं केलंय. हा माझा केस आहेत ना, ते मी जरा असे वेगळे केले असते तर जास्त चांगलं दिसलं असतं. आणि मग त्याच्यामुळे पुढच्या शूटिंगमध्ये ते ते तसं करायला लावतात आणि कंटिन्यूटी बिघडते. त्या चित्रपटाच्या सीनमध्ये ना तो जो एक कंटिन्यूटी असते ती निघून जाते. त्याच्यामुळे म्हणून बोलावलं जात नसेल.
तर त्याच्यामुळे नासीर साहेब आणि गोल्डी साहेब आणि काय टेक्निशियन जे होते, तेच बघणार असं सगळं होतं. आणि ट्रायल सुरू व्हायच्या आधी शम्मी कपूर आले. त्यांच्याबरोबर मुमताज होत्या ॲक्ट्रेस. आणि तर नासीर साहेबांकडे गोल्डी साहेबांनी बघत विचारलं, की "अरे, तू शम्मीला पण बोलवलंयस?" "हां, मला शम्मीनी सांगितलं, की मला पण रशेस बघायचे आहेत आणि मी माझ्या कलाकारांना रशेस दाखवतो, तर म्हणून मी बोलवलं आहे." तो म्हणे, "अरे, तू कशासाठी? आपण हा रशेस बघतोय, आपण काही फायनल प्रिंट काढली नाही, की ट्रायल पण अशी म्हणजे प्रिंट पण त्याची साधी काढलेली नाहीये. तर तू का आज बोलवलं आणि मुमताजचा ह्या चित्रपटाशी काय संबंध आहे? ती कशाला आली?" आता त्या काळामध्ये शम्मी कपूर आणि मुमताज यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. आणि नंतर आता मुमताज आता म्हणतात, की मला शम्मी कपूर माझ्याशी लग्न करू इच्छित होते. पण त्यांच्याकडनं पण ते सगळं होतं अलिदा. पण ते दोघं जण बसले तर गोल्डी साहेब नाराज झाले आणि शम्मी कपूरना जाऊन ते भेटले. जे शम्मी कपूर म्हणाले, "अरे माझ्या बाजूला बस ना गोल्डी." "नाही, नाही, नाही, मी पाठी बसतो." आणि असं करून पहिल्या लाईनीमध्ये मुमताज आणि शम्मी कपूर बसले. त्याच्यानंतर 5-6 रो नंतर शम्मी कपूर, गोल्डी साहेब आणि नासीर हुसेन बसले. रशेस सुरू झाल्या. मात्र गोल्डी साहेबांचं ना सगळं लक्ष जे होतं सुरुवातीला, ते शम्मी साहेबांकडे होतं. आणि शम्मी साहेब त्यावेळेला त्यांचे मुमताजशी ते बोलत होते, काही त्यांचे प्रेमाचे चाळे चालत होते. तर त्यामुळे गोल्डी साहेब डिस्टर्ब झाले, की "अरे, हा हिरो आहे, एक तर याला खरं बोलवायचं नव्हतं. पण नासेरनी बोलवलं आणि हा स्वतःचाच पिक्चर असून नीट बघत नाहीये आणि त्या मुलीशी त्याचे सगळे प्रेमाचे चाळे चालू आहेत म्हणून." आणि नंतर मात्र त्यांनी मध्येच बघितलं त्यांचं कारण पिक्चर तर ते बघत होते रशेस. पण मध्येच त्यांचं एक 10-15 मिनिटांनी पुन्हा शम्मी साहेबांकडे लक्ष गेलं. तेव्हा त्यांना लक्षात आलं, की शम्मी आपल्या बाजूला मुमताज आहे हे विसरलेले आहेत आणि ते पूर्णपणे त्या रशेस बघतायत. आणि मध्ये जेव्हा ब्रेक झाला काही सीन्स दाखवल्यानंतर, तेव्हा शम्मी कपूर त्या खुर्च्यांवरनं उड्या मारत गोल्डी साहेबांकडे आले आणि "अरे गोल्डी यार तूने तो कमाल कर दिया. सॉरी, सॉरी मला तर कळलंच नाही की तू कसं शूटिंग करत होतास आणि मी तुला उगाचच सांगत होतो की नासिरला म्हटलं की हा कसा शूटिंग करतो आहे." म्हणजे शम्मी साहेब सुद्धा ना इतके मनमोकळे मनाचे होते की हे कबूल करणं की "अरे मी नासिरला सांगत होतो की हे चांगलं करत नाहीये" वगैरे आणि हे कबूल करण्याची सुद्धा मनाचा मोठेपणा असावा लागतो माणसाकडे. तर ते ते "अरे नाही, नाही, सॉरी, सॉरी आणि तू काय काय जबरदस्त तू हे गाणं घेतलंय का ती म्हणजे ओ हसीनाचंच ते गाणं पण तिथे दाखवलं गेलं होतं. अरे हे तर जबरदस्त गाणं झालेलं आहे." आणि त्यानंतरचं जे काही उर्वरित शूटिंग होतं तिसरी मंजिलचं, ते त्यावेळेला त्या रशेस बघितल्यानंतर शम्मी कपूर यांचा संपूर्ण जो ना दृष्टिकोन होता गोल्डी साहेबांकडे, एक नकारात्मकता होती, ती सगळी बदलली गेली. आणि जे गोल्डी साहेब सांगतील शम्मी कपूरना, तसंच शम्मी कपूर करत असत. आता पुढे काय झालं शम्मी कपूर आणि गोल्डी साहेब कसे दोघांमधली काही गोष्टी कशा झाल्या, मध्ये काय अडचण आली शम्मी साहेबांना आणि त्यांना गोल्डी साहेबच होते, की ज्याच्यामुळे त्यांनी पुन्हा शूटिंग केलं आणि हे तर त्याच्याबद्दल मी पुढच्या एपिसोडमध्ये बघेन. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.